नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वार. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वीण दोघातली ही तुटेनाचा प्रेस कॉन्फरन्स आज मोठ्या ग्रँड पद्धतीने पार पडतो, तो म्हणजे ताज हॉटेल मुंबईला. आणि त्याच निमित्ताने या मालिकेतले कलाकार माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही? मी मस्त. आविष्कार, तू कसा आहेस? एकदम मस्त. फर्स्ट क्लास, मजेत. तर एवढ्या ग्रँड पद्धतीने ही प्रेस कॉन्फरन्स पार पडते, तेवढीच ग्रँड ही मालिका आहे आणि तेवढेच ग्रँड कलाकार आहात तुमच्यासकट. तर काय पहिले तर भावना सांगा तुमच्या काय? नाही, अर्थातच खूपच ओव्हरवेल्मिंग आणि छान वाटतं आहे आम्हाला इथे ताजमध्ये प्रेस कॉन्फरन्स करताना. आणि अर्थातच तुम्ही सगळे जे आलात मित्र आमचे, आम्हाला छान छान प्रश्न विचारतात, त्यासाठी सुद्धा आम्ही उत्सुक आहोत. आणि ओव्हरऑल खूप मस्त आणि ओव्हरवेल्मिंग वाटतं. खूप मजा येते आणि ऑफकोर्स झी मराठी बरोबरती परत एकदा काम करायला मिळतं, त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड. नक्कीच. प्रमोद जसा बाहेर आला आहे तसा प्रेक्षकांच्या म्हणजे सुबोध सरांना बघणार, तुमच्यासारख्या कलाकारांना बघताना प्रेक्षकांची उत्सुकता आहे. तर मला तुमच्या पात्राबद्दल विचारायचं. मी यामध्ये अधीरा राजवाडे प्ले करते आहे. तर अधीरा ही आहे 26-27 वर्षांची. शी इज व्हेरी कॉन्फिडेंट, फुल ऑफ लाईफ, फिअरलेस. तिला ब्रेन आणि माउथ इथे काही फिल्टर नाही आहे. जे आपल्या मनाला येईल ते बोलते ती. आणि तिचं एक स्वतःचं विश्व आहे, ज्यामध्ये काही थोडकीच माणसं आहेत ज्यांच्यासाठी तिला आदर आहे, ज्यांचं ती ऐकू शकते. अदरवाईज ती बाकीच्या लोकांचं कोणाचं ऐकत नाही. आणि तिला जास्त करून टिपटाप राहणं आवडतं. बाह्य लुक्सवरती ती जरा जास्त प्रेम करते. बाकी तिला माहिती आहे की तिच्याकडे खूप पैसा आहे. शी इज अ स्पॉइल्ड ब्रॅट. आणि त्यामुळे भावानेच ऑफकोर्स खूप पॅम्पर केलेलं आहे लहानपणापासून. त्यामुळे तिला माहिती आहे की तिला आयुष्यात काही करायची गरज नाही आहे, पण तरी तिला ज्या गोष्टी इंटरेस्ट करतात त्या गोष्टी ती करते. सो आत्ता ती आहे कास्टिंग डिरेक्टर. ओके, सो येस. आणि तिचे इमोशन्स पण खूप एक्स्ट्रीम आहेत. शी इज पॅशनेट अबाउट लव्ह. त्यामुळे तिचं रोहनवरती प्रेम आहेच, पण ते प्रेम हे ऑब्सेशन आहे. म्हणजे त्याच्याशिवाय तिला दुसरं कोणीच दिसत नाही. शी इज व्हेरी लॉयल टू हिम. आणि त्या प्रेमासाठी ती काही करायला तयार असते. सो असं हे कॅरेक्टर आहे. बिंदास कॅरेक्टर आहे. कधी कधी राग येऊ शकतो या कॅरेक्टरचा, कारण थोडा माज आहे पैशाचा. पण येस, म्हणजे मजा येते हे कॅरेक्टर करायला. ते म्हणतात ना, अपोजिट अट्रॅक्ट्स ईच अदर. तसं झालं आहे. रोहन एक्झॅक्ट हिचा अपोजिट आहे. खूप इंट्रोवर्ट मुलगा, साधा मुलगा, मिडल क्लास फॅमिलीतला, ज्याच्याकडे हिच्याकडे पैसे नाही आहेत, घर आमचं छोटं आहे, पण तरीही खूप प्रेम आहे तिचं ॲडीवर, जिला मी अधीराला ॲडी म्हणत असतो सिरियलमध्ये. असं एक कॅरेक्टर आहे ज्याला घराची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ताईचं लग्न होणं हे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. छोट्या अजून एक बहीण आहे, तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. घरी आई वडील सगळे आहेत, पण एक टिपिकल मिडल क्लास फॅमिली जशी असते तशी आमची मिडल क्लास फॅमिली असणार आहे. आणि हे कॅरेक्टर असणार आहे जे एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडलं आहे, जिचा भाऊ खूप बिग शॉट आहे, ज्याला तो घाबरला आहे. म्हणजे आता काय कसं सगळं होणार. आणि ती हट्ट करते की नाही, आपण लग्न करूयातच आता. सगळं ते सगळं तुम्हाला सिरियलमध्ये बघायला खूप जास्त मजा येईल, रादर दॅन मी सांगण्यापेक्षा. बरोबर. तुम्ही आधी बरेच कामं केली आहेत, पण झी मराठीची मालिका वीण दोघातली ही तुटेना अशी मालिका आपल्यापर्यंत आली आणि त्यात सुबोध भावेंसारखे एवढे सिनियर कलाकार आपल्यासोबत असणार आहेत. तर काय रिॲक्शन पाहिले होते जेव्हा तुमच्यापर्यंत ही मालिका आली, प्रपोजल जेव्हा आलं तुमच्यापर्यंत? खरं तर सुबोधदादाबरोबर हे माझं चौथं काम आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून, वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा एकाच मालिकेमध्ये आम्ही काम केलं. दुसऱ्या चंद्रकांत कुलकर्णी सरांबरोबर आम्ही एका वेगळ्या चॅनलसाठी काम केलं होतं, ज्याच्यामध्ये मी त्यांची पेशंट असते. तिसऱ्यामध्ये एक फिल्म केली होती ज्याच्यामध्ये मी प्रेमिका असते. सो आणि हे चौथं काम. सो मी खूपच एक्सायटेड होते. आणि मला असं झालं की परत एकदा तर काम करणार आहोत, पण तो कम्फर्ट झोन पटकन आठवतो की अरे सुबोधदादा म्हणल्यावर काहीच काळजी करायची गरज नाही आहे, कारण तो खूप कम्फर्टेबल करून घेतो. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत सुबोधदादाकडून. खूप इन्स्पायर व्हायला होतं. आणि मला अशीच कामं करायची जिथून मी एक माणूस म्हणून ग्रो होईल आणि एक ॲक्टर म्हणून पण ग्रो होईल. सो ही माझ्यासाठी चालून आलेली संधी होती. तर ऑफकोर्स इथे नाही म्हणायला काहीच चान्स नव्हता. आणि झी मराठी शिवाय चंदू सरांबरोबरचं पण माझंही दुसरं काम आहे. सो डिरेक्टर म्हणून इज फंटॅस्टिक. म्हणजे तुम्हाला सगळीकडे सगळ्यांनाच माहिती आहे की याच्या आधी त्यांनी खूप हिट मालिका दिलेल्या आहेत.
या हिट तेवढ्यासाठीच झालेत कारण ते कमालीचे डिरेक्टर तर आहेतच, पण ते माणूस म्हणून पण खूप कमाल आहेत. सो आय एम डिरेक्टर्स ॲक्टर, मग ते जसं सांगतील तसं ते सगळं वर्क होतं. आणि ऑफकोर्स प्रोडक्शन हाऊस हेमंत सरांचं आहे, बाकीचे म्हणजे द प्रोडक्शन इज व्हेरी वॉर्म अँड वेलकमिंग. आणि सुबोधदादा पण आहेच, शिवाय खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार पण आहेत इथे. सुलभा आजी आहेत, किशोरीताई आहेत, त्यानंतर भारतीताई आहेत. सो हे कलाकार असल्यावर म्हणजे आणखीन कायच हवं आहे. आणि झी मराठी आहे. तू काय सांगशील? तेच की हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यासोबत काम करताना खूप एक्साइटमेंट आहे, खूप आनंद होतो आहे. वेअरॅज जसं ह्यांनी सांगितलं की एवढे मोठे मोठे कलाकार असल्यामुळे आमच्यावरसुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी की आम्ही त्या लेवलचं काम करावं, जे की आम्ही पूर्णपणे ट्राय करतो आहे. आमचे खूप एफर्ट्स जात आहेत त्याच्यामागे, ते तुम्हाला कळेलच. आणि ओव्हरऑल खूपच छान वाटतं आहे, कारण की हे एकदम अपोजिट कॅरेक्टर असणार आहे जे मी आधी प्ले केलं आहे त्याच्यापासून. सो म्हणून प्रोडक्शन, थँक्स टू झी मराठी, हा माझा कंटिन्यू 3रा शो आहे झीवरती जो चालला आहे. सो मी पण हेच एक्सपेक्ट करतो आहे की हे सुद्धा कॅरेक्टर लोकांना खूप आवडेल आणि तसंच भरभरून प्रेम मिळेल जसं मला आधी मिळालं. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि आम्ही तुम्हाला मालिकेत पाहणारच आहोत. खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगू आम्ही की तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजता 11 ऑगस्टपासून बघत राहा वीण दोघातली ही तुटे ना, फक्त आपल्या झी मराठीवर.